संडे गार्डनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा आता हे कंजीर हे पूर्णपणे पिकलेलं आहे, तर हे तोडून घेते आणि चव खूपच छान लागते, खूप गोड असते. आतापर्यंत 5-6 मला आतापर्यंत मिळाले आणि आता हे चिकू कधी पिकणार आहे याची वाट पाहते. झाडावर बराचसा वेळ लागते फळ पिकण्यासाठी आणि त्याचा गोडवासुद्धा तसाच वाढत असते. आणि इथे बघा इथे थोडेसे बटाटे वगैरे लावलेले आहे. तुळस वगैरे खूप निघतात माझ्याकडे आणि मी ते तशाच राहू देते बरेचदा. आणि इथे सुद्धा बटाटा लावलेला आहे. जेव्हा कोंब येतं ना तेव्हा बटाटा कांदा असं लावत राहते मी. कांद्याची पात वर्षभर झाले मी बाहेरून बोलवली नाही, कारण कांद्याची पात आणि यावर्षी तर खूप कमाल असं बी पण तयार झालेलं आहे. आणि बघा आता अपराजिताला टाईम त्याचं होणार आहे ना, त्याच्या पहिलेच बघा फुलं यायला सुरुवात झाली, कारण याची कटाई खूप पहिले केलेली आहे मी. तुम्ही बघू शकता की आपल्या गावरानी गुलाबावर इतके जास्त कळ्या आलेल्या आहे, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवूसुद्धा शकत नाही आहे. इतकं पूर्ण कळ्यांनी झाड भरलेलं आहे. जेव्हा फुलं येतील ना तेव्हा खूप छान वाटेल. इथं बघा कांद्याची पात खूप तयार झालेली आहे, सोबत बटाट्याचं झाडसुद्धा निघालेलं आहे. आणि इथे चिकूचा प्लांट हा पण ऑनलाईन आणला होता आणि हा देशी जेरबेर आहे आणि खूप छान फुलं येऊन गेली 1-2 वेळा. आता बघा तिन्ही प्लांट असेच झाले छान. वाटलं नव्हतं मला लागेल, मी इथं असेच लावून दिलेले होते आणि कॅरीमध्ये सुकलेलं पानं वगैरे. इथं बघा कुंद्यालासुद्धा कडे यायला लागले. हा कडीकुंदा फक्त मी आहे ना जीवावर आल्यासारखं असं इथे ठेवून दिलं होतं प्लांट मुळ्यासुद्धा, आणि आपोआप मुळ्या खाली गेल्या. आता वर सुकलेलं पानं टाकले आणि माती टाकली. इथं पण बघा टोमॅटोचे झाडं निघालेले आहे आपले, बटाटासुद्धा आहे ह्याच्यात. आणि इथं बघा मी केळीचं असं मिळालं मला, केळीचं झाड, त्याचं असं खोड असते आणि ते लावलं. आणि इथे 3 बकेट सारखे केलेले हे, कारण कटिंगपासून इतके लवकर तयार होतात हे झाडं. आणि बघा सगळीकडे सुकलेले पानं भरलेले आहे, कारण सुकलेल्या पाण्याचा खूप जास्त उपयोग माझ्या बागेमध्ये आता होत आहे. कारण मला आता कमीत कमी मातीचा उपयोग करायचा बागेमध्ये, आणि त्याच्यामुळे खर्च पण कमी होतो आपला, कारण माती आजकाल लवकर मिळत नाही. आणि इथे बघा लिंबूचं झाडाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, कसं मी रिपोर्ट केलं होतं. याच्यावर इतके फुलं आलेले आहे ना, आणि छोटे छोटे लिंबूसुद्धा लागत आहे. आणि वॉटर लिली प्लांट आता याचंसुद्धा खूप मोठं काम वाढणार आहे बागेमध्ये, कारण आता नवीन ग्रोथ दिसायला लागली आणि याचं परत रिपोर्टिंग करावं लागेल. लसूण वेल याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि कलांची तुम्ही बघू शकता ना, तर इतके छान मला व्हिडिओ नाही काढता आला, पण इतके सुंदर फुलं यायला लागले ना. आता बघा एकाच लाईनमध्ये मी ठेवले, पूर्ण फुलं भरतील ना तेव्हा तर खूप बघण्यासारखं आहे. कारण हे फुलं आहे ना मी पॉटमध्ये सुद्धा ठेवले नसे तोडून, तर ते सुद्धा खूप दिवस राहिले, तर झाडावर किती दिवस राहतील. अजून छान वाटते, कारण मेहनत पण असते याच्या मागे खूप. वर्षभर याला सांभाळावं लागते, पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते याची. आणि बघा किती छान छान रेड रंग जास्त तयार झालेला आहे. काही आहे यावर्षी वेगळे रंग, पण त्याचे मला आता मी प्रयत्न करेल हे वाचवण्याचं. बघा ऑरेंज आहे, येलो आहे, असे आहे काही रंग. आणि ते बघा आपल्या अडेनियमला तर यावर्षी इतके फुलं येत आहे ना, खूप जास्त येत आहे. म्हणजे ते फुलं कमीच झाले नाही, वर्षभरापासून फुलं येत आहे. मला आता विचार करत आहे कटिंग करू का त्याची, पण फुलं तर मात्र कमी होत नाही आहे ना. उन्हाळ्यात बघा आता हे पण खूप येणार आहे फुलं. आणि झेंडू, जास्वंद आहे ना, बऱ्याचदा आपण खत पाण्यापेक्षा आहे ना जागेचं पण खूप महत्त्व राहते. हे जास्वंदाची जागा बदलवलेली ना, उंचावर ठेवले थोडे, तेव्हापासून याला फुलं खूप जास्त येत आहे. कड्या पण भरलेल्या आहे दोन्ही जास्वंदाचा. आणि जेव्हा मी एखाद्या प्लांटला असं म्हणते की आता या बागेमधून काढते, कारण याला फुलंच येत नाही खूप दिवस झाले, आणि तेव्हा खरंच माझे प्लांट फुलं द्यायला लावतात. हा माझा खरोखर नेहमीचाच अनुभव आहे. इथं बघा ब्रोकली आता येते, बरेच दिवस झाले याला फुलं येऊ. पालक वगैरे यांना जेव्हा लागला तेव्हा मी बागेमधला नेत असते. आणि याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला. बघा 2 फुलं तर मी तोडले, आता हे तिसरं आहे. एकाच ब्रांचमध्ये अशी 3 फुलं निघालेली होती आणि भरपूर बल्ब तयार झालेले याचे बल्ब पण मी वेगळे करेन आता. खरं तर हा सीझन नव्हता त्या फुलांचा, पण येऊन गेलं माझ्याकडे. आणि याची पण आता पूर्ण कटिंग करते. आणि हे जास्वंद आहे कटिंगपासून तयार झालेले. एक हे ऑनलाईन आणलेलं आहे, याचा कलर मला बघायचा आहे, जांभळा कलर म्हणून मी आणलं होतं. हे बघा हे पण ऑनलाईन आणलेलं आहे, मिशोवरून आणलेले प्लांट माझे खरंच खूप छान निघाले. खूप लवकर फळं यायला लागले याचं जास्तच नवल आलं मला. आणि एकही प्लांट माझं खराब झालेलं नाही, फक्त एक स्ट्रॉबेरीचंच प्लांट माझं छोटंसं आलं होतं आणि ते खराब झालं. नाही तर मिशोवरून आणलेले सगळ्या प्लांटचा मला रिझल्ट खूप छान मिळाला. त्याच्यामुळं आपण एकदा आणून पाहायचं, चांगलं आलं ना तर मग आपण मागू शकतो. बीपेक्षा आहे ना हे प्लांट माझे सर्व चांगले निघाले. आणि हे बघा हे पण लिलीचाच प्रकार आहे, कॅना लिली, वेगवेगळे लिलीचे प्रकार असते ना, हा सुद्धा लिलीचा प्रकार आहे. आणि याचं नाव खरंच काय आहे म्हणजे तेच आहे का नाही तर विसरले आहे थोडं. आणि ते आता काही फुलं मी कापूनसुद्धा टाकलेले याचे, खराब झाले होते ते.
इथे गवतीच्या आहे. गोमप्रीने आता उन्हाळ्यातसुद्धा लागते, 12ही महिने फुलं दिले गोमप्रीने माझ्या बागेमध्ये. आणि इथे बघा कांद्याची पात बघा तुम्ही, कांद्यापासून कांदेसुद्धा तयार होतात आपण जेव्हा स्वयंपाकघरातून कांदे लावते. आणि यावर्षी इतका रिझल्ट मिळाला ना, म्हणजे बी तयार झालेलं आहे प्रत्येक पातीवर. बघा तुम्ही, दाखवते मी तुम्हाला आता. इथे पण भरपूर बी तयार होत आहे आणि खूप सुंदर दिसते याचं फूल जेव्हा कांद्याला येते तर. म्हणजे खाली बघा तुम्ही कांदेसुद्धा 4-4, 5-5 असे तयार होतात आणि त्याच्यासोबत बीसुद्धा तयार झालेलं आहे जेव्हा आपण पात तोडत नाही तेव्हा बघा. म्हणजे कांद्यापासून आपल्याला पालसुद्धा मिळते, बीसुद्धा मिळते आणि छोटे छोटे कांदेसुद्धा मिळतात बघा या पद्धतीने. आणि दुसरे साईडनं तर जास्त मोठे मोठे झालेले होते ते. बघा टोमॅटोचे जसे खराब झालेले प्लांट कापले ना, तर साईडनं अशी ब्रांच आली आणि त्याच्यापासून बघा खूप छान आपले परत प्लांट तयार झाले. असं टोमॅटोवर होऊ शकते आणि हे पहिल्यांदा मी केलेलं आहे. म्हणजे एका साईडनं पूर्ण झाड खराब झालेलं होतं आणि छोटीशी नवीन येत होती ना, तर मी ते झाड कापून टाकलं आणि नवीन झाड खूप छान आलं. मिरच्या बघा किती भरलेल्या आहे. आणि इथे बोन्साई याच्यासाठी म्हणते की हे टोपल्यात लावलेलं झाड आहे आणि छोटे पानं झाले, म्हणजे हे खूप जुनं झाड आहे माझं. आणि त्याला आता बघा फुलं येतच आहे. आणि इथं पण बटाटा आहे सोबत, हे तसंच टोमॅटोचं झाड तयार झालेलं आहे. आणि इथे बघा, इथे पण याचे पानं थोडे छोटे झाले पण कळ्या अजून येते. याला मला आता रिपोर्टिंग करायचं आहे त्याचं पण. इथं पेरूचं झाड हे बीपासून तयार झालेलं आहे. आणि इथे बघा चिकू पण छान असे तयार होत आहे. आता वाट पाहते कधी पिकेल याची. आणि तिच्यासोबत आता एक अंजीर मी आज तोडलं, खूप गोड होतं ते. आणि इथे पण टोमॅटो आहे सोबत मिरचीसुद्धा आहे. ह्या मिरच्या खूप छान आहे, बी म्हणजे खूप भरपूर लागतात ह्या मिरच्या. पण तोडायची इच्छाच होत नाही माझी बागेमधले आलेले झाडं, म्हणजे काही भाज्या वगैरे. व इथं सनफ्लावरसुद्धा आलेले आहे 2. आणि या ग्रो बॅगमध्ये इतके याचे पण झाडं निघालेले आहे, तुम्ही खाली बघू शकता बघा. काही टोमॅटोचे आहे आणि झेंडूचे खूप रोपं तयार झालेले आहे. आपण जेव्हा सुकलेले फुलं टाकत राहतो ना, आणि या जास्वंदाला मी म्हटलं ना खूप फुलं येतात, दररोजच येतात. आणि आता अंजीरला एक अंजीर राहिलेलं आहे फक्त. आणि हे सगळे आपले कुंडे. आणि इथं हँगिंग प्लांटर मी कधी दाखवत नाही. तर बघा किती सुंदर सुंदर फुलं आहे. हे सुद्धा पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवलेलं आहे, फळं ठेवलेलं आहे. पक्षी आनंदानं खातात आणि त्यांना बघून खूप छान प्रसन्न वाटते. मी बागेमध्ये काम करते ना, जेव्हा ते येणं जाणं करतात तर मला खूप अजून आनंद होते. इथं हळद लावलेली आहे थोडीशी. आणि बघा टाईम सुरू झाला ना, तर अपराजिताची बी पडले असं ना, आपोआप वेलं सुरू झाले यायला. आणि हे पण बघा नवीन ग्रोथ यायला लागली, कारण 10 o'clock वगैरे हे आता याचे फुलं उन्हाळ्याभर येतात ना, पावसाळ्यापर्यंत भरपूर फुलं येतात. इथे पण हे मिशोवरून आणलेलं प्लांट होतं युफोर्बियाचं. आणि इथे बघा या पपईनं तर मला इतकं खुश केलं यावर्षी. आणि चव पण इतकी गोड आहे ना, भरपूर निघाल्या, भरपूर वाटल्यासुद्धा मी. आजचा व्हिडिओ आवडत असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका.